नमस्कार, मी सुनील बनसोडे. एसटीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तुळजापूर तालुक्यातील हंगरगाव पाटीजवळील कुलस्वामी सहकारी सूतगिरणीस आज अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील काही वर्षापासून जिल्हाभरातील कापूस उत्पादक यांचा आत्मा बनून राहिलेली कुलस्वामी सहकारी सूतगिरणी हे सध्या बंद अवस्थेत होती. कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणी ही तालुक्यातील एकमेव आहे. आमच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या सूतगिरणीस अचानक लागलेल्या आगीत सूत व काही प्रमाणात मशीन्स आणि कागदपत्र जळाल्याची माहिती आहे. बंद अवस्थेत शेवटचे घटका मोजणाऱ्या या गिरणीतील काही साहित्यही चोरीस जात होतं. चोरीस गेलेलं साहित्य आणि हिशोब याचा ताळमेळ लागू नये म्हणून आग लागली नाही तर लावली गेल्याची चर्चा दबक्या आवाजात घटनास्थळी ऐकावयास मिळत होती. ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असल्याचे तेथील कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. सूतमिलच बंद होते तर शॉर्ट सर्किट झालेच कसे हा संशोधनाचा विषय आहे. वास्तव काही असले तरी शेतकऱ्यांचा आत्मा समजला जाणाऱ्या कुलस्वामिनी सूतमिलला लागलेल्या आगीची कसून चौकशी होणे गरजेचे आहे, जेणेकरून आगीचे खरे गौड बंगाल काय ते बाहेर येईल अशी चर्चा उपस्थितातून चर्चिली जात होती. आगीची माहिती मिळताच तुळजापूर येथील अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच बरेचसे साहित्य जळून खाकही झाले होते. ही आग इतरत्र पसरू नये म्हणून अग्निशामक जवानांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणली. 8:30 वाजता आग लागलेली आहे. कर्मचाऱ्यांनी सर्व आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आटोक्यात आणणे पुन्हा फायरची गाड्या बोलवून 4 ते 5 4 गाड्या बोलवल्या. सगळे गोमनाथ जाधव पी हे सगळे आले ते शिवाजी गायकवाड सभापती सर्व पत्रकार बंधू येऊन बघून गेले. आग मशीन जाम झाल्यामुळे आग लागली आणि आमच्या जवळजवळ 30 ते 40 कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न केले. त्याच्यानंतर आग आटोक्यात आल्यामुळे फायर ब्रिगेड बोलवलं. नळदुर्ग, तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूर या ठिकाणाहून फायर ब्रिगेड बोलवून आग विझवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. किती कर्मचारी तुमच्यात आग 40 ते 45. भयानक नुकसान झाले. मशिनरी जळालेत, गाठी जळालेत, आमच्या पेटच्या कापसाच्या मशिनरी जळाल्यात.